हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टशी रिलेटेड अकाउंटिंग स्टँडर्ड या टॉपिकचे काही MCQ करत आहोत. MCQ करण्यापूर्वी मी थोडीशी अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय या संदर्भात थोडंसं इंट्रोडक्शन देत आहे. त्यामुळे तुम्हाला MCQ करणे सोपं जाईल. अकाउंटिंग स्टँडर्डचा फर्स्ट आपण मीनिंग बघतोय. स्टँडर्ड इज जनरली known as principle till 1969. The British introduced the term standard in place of principles when they set up their accounting standard steering committee at the end of 1969. म्हणजे 1969 पर्यंत स्टँडर्डला प्रिन्सिपल्स असंच म्हटलं जात होतं, पण ज्यावेळेस स्टँडर्ड स्टेअरिंग कमिटी स्थापन झाली, एस्टॅब्लिश झाली 1969ला, त्यावेळी अकाउंटिंग स्टँडर्ड्स हा शब्द त्या ठिकाणी क्रिएट झाला. In India, this term was mainly become popular since the formation of Accounting Standard Board (ASB) in April 1977 by the Institute of Chartered Accountants of India. आणि इंडियामध्ये ही जी कन्सेप्ट्स आहे, फॉर्मेशन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डनी कन्सेप्ट क्लिअर केली स्टँडर्डची एप्रिल 1977ला. ह्या ज्या डेट्स आहेत ह्या MCQला विचारल्या जातील, म्हणून ह्या डेट्सला मी टिक मार्क करत आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे रूल्स, प्रिन्सिपल्स. ज्यावेळेस आपण अकाउंटिंग करतो ते विशिष्ट प्रिन्सिपल्सनी व्हायला हवं असं एक अकाउंटिंग स्टँडर्डचं एक म्हणणं असतं, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ही जी आपली आहे इंडियामधली, ही ह्याचे प्रिन्सिपल्स तयार करते, रूल्स तयार करते, आणि त्याप्रमाणे अकाउंटिंग स्टँडर्ड्स तयार होतात. An accounting standard is a selected set of accounting policies. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय की अकाउंटिंग पॉलिसीज ज्या आपण क्रिएट करतो त्यांचा एक सेट तयार केलेला असतो की पॉलिसी कशी असावी. दी टर्म अकाउंटिंग स्टँडर्ड्स मे बी डिफाईन्ड ॲज, त्याची डेफिनेशन अशी केलेली आहे, ॲज रिटर्न स्टेटमेंट इश्यूड from time to time by the institutions of accounting professions. अकाउंटिंग प्रोफेशन्सच्या ज्या काही इन्स्टिट्यूट असतात त्यांनी वेळोवेळी तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट दिलेले असतात की तुमच्या पॉलिसीज कशा असाव्यात ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग मेंटेन करता. Such accounting institutions are formed in many countries of the world such as following. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतात आणि त्यांची प्रत्येकाची नावं वेगवेगळी असतात. जसं आम्ही म्हटलं की UK आहे, तर UKमध्ये आपण त्याला म्हणतो अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. नंतर इंडियामध्ये त्याला आपण म्हणतो अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड अल्सो. ओके. USA मध्ये त्याचंच नाव आहे फायनान्शियल स्टँडर्ड बोर्ड, आणि कॅनडामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड कमिटी. आणि इंटरनॅशनल लेवलला आपण जर गेलो तर ॲट द इंटरनॅशनल लेवल इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड कमिटी IASC हॅज बीन क्रिएटेड. म्हणजे ह्या ज्या अकाउंटिंग प्रोफेशन्स असतात वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांची नावं वेगवेगळी असू असतात, पण त्यांचे सगळ्यांचे फंक्शन्स एकच असतात. SYBCOMच्या सिलेबसमध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये 4 प्रकारचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत. फर्स्ट वन इज AS5, नंतर आहे AS10, AS14 अँड AS21. आज आपण पहिलं बघतोय AS5, त्याला आपण म्हणतो अकाउंटिंग स्टँडर्ड 5 किंवा AS5, आणि हे रिलेटेड आहे नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पीरियड प्रायर पीरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज 1 एप्रिल 1996. मी तुम्हाला डेट पण दिलेली आहे. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 5 हे जे रिलेटेड आहे नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियडचं असेल, प्रायर पिरियड असेल किंवा चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज असेल त्या संदर्भात असेल. आणि मग ह्या संदर्भामध्ये तुम्ही प्रॉफिट अँड लॉस करताना जे काही आयटम्स तुम्ही प्रॉफिट अँड लॉसमध्ये मांडतात ते कसे असावेत हे सगळे रूल्स रेग्युलेशन्स ह्या AS5 मध्ये दिलेले असतात. पुन्हा आपण खाली जी सेंटेन्स दिली ती वाचूया.
AS5 is related with the classification and disclosure of specific items in the statement of profit and loss. प्रॉफिट अँड लॉसमध्ये जे काही क्लासिफिकेशन केलेलं असतं किंवा जे डिस्क्लोजर केलेले असतात आयटम्स आपण, तर त्याच्याशी संबंधित असतं. दी पर्पज ऑफ AS5 is to bring uniformity in the preparations and presentations of statement of net profit or loss, so it helps to compare the financial statement with other enterprises. प्रॉफिट अँड लॉस जर प्रत्येक फर्मने एकसारखं जर केलं असेल तर आपण इतर फर्मशी पण आपण तुलना करू शकतो, कारण प्रत्येकाचं जर प्रिन्सिपल एक असेल तर. म्हणजे AS5 हे रिलेटेड कशाबद्दल आहे? नेट प्रॉफिट ऑर लॉस. MCQला हा क्वेश्चन्स येऊ शकतो. आवर नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड इज अकाउंटिंग स्टँडर्ड 10 AS10. हे जे AS10 स्टँडर्ड जे आहे म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 10 जे आहे ते रिलेटेड टू प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंटशी रिलेटेड आहे. दिस स्टँडर्ड लेज डाऊन दी अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर प्रॉपर्टी, प्लांट, इक्विपमेंट. This help the investment made by the business entity in the above property. म्हणजे ह्या स्टँडर्डमध्ये काय सांगितलं लेस डाऊन की अकाउंटिंग ट्रीटमेंट प्रॉपर्टी, प्लांटची आणि इक्विपमेंटची कशी करायची, ज्या कंपनी ह्या प्लांट किंवा प्रॉपर्टी खरेदी करतात त्यावेळेस त्याचं डेप्रिसिएशन वगैरे सगळं. These standards lays down the accounting treatment for property, plant and equipment. This help the investment made by the business entity in the above property. तर ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड 10 मध्ये प्रॉपर्टी आणि प्लांट किंवा इक्विपमेंट यांची ट्रीटमेंट कशी करायची या संदर्भामध्ये ह्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स दिलेले आहेत. आवर नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड इज AS14 which is related to accounting for amalgamations. Accounting Standard 14 refers to accounting for amalgamations and the treatment of the resulting goodwill or the reserves. अमेलगमेशन मीन्स काय की दोन कंपन्या असतात त्या एकत्र येतात आणि एक न्यू कंपनी फॉर्म होते, त्याला आपण म्हणतो अमेलगमेशन्स. आणि मग त्याच्यामध्ये गुडविल्स आणि रिझर्व्स या दोन कन्सेप्ट्स क्लिअर होतात. इट डज नॉट रेफर्स टू द केस ऑफ ॲक्विजिशन्स. आणि AS14 ओनली रिलेटेड टू अमेलगमेशन संदर्भात आहे, ॲक्विजिशनच्या संदर्भामध्ये नाही आहे. ॲक्विजिशन म्हणजे काय की एक कंपनी दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर करते आहे, त्याच्यामध्ये अमेलगमेशन्स होत नाही आहे, म्हणून ॲक्विजिशन ह्या रूलशी येत नाही, ह्या AS14शी रिलेटेड नाही आहे. आवर नेक्स्ट क्यू इज अकाउंटिंग स्टँडर्ड 21 AS21. Accounting Standard 21 which is related to consolidated financial statements. This standard is a lay down principles and procedures for preparations and presentations of consolidated financial statement. Consolidated financial statement means holding company आणि सबसिडायरी कंपनी या संदर्भामध्ये असते. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला जेव्हा होल्ड करते, त्याचे शेअर्स खरेदी करते, तर जी कंपनी शेअर्स खरेदी करते त्याला आपण म्हणतो होल्डिंग कंपनी, आणि ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात त्याला आपण म्हणतो सबसिडायरी कंपनी. आणि होल्डिंग कंपनी ही जी असते ही बॅलन्स शीट तयार करते, आणि ज्यावेळी ती बॅलन्स शीट तयार करताना ती सबसिडायरी कंपनी सुद्धा त्या ठिकाणी शो करते तिथे किती आपण असेट्स वगैरे घेतलेले आहेत, एकत्र त्याचं बॅलन्स शीट तयार होतं आणि त्याला आपण म्हणतो कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. आणि मग सच कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड बाय पॅरेंट कंपनी. पॅरेंट कंपनी त्याचं सेकंड नेम येऊ शकतं आपण त्याला होल्डिंग कंपनी. आणि याच्यावर पण तुम्हाला MCQ विचारलं जातील की पॅरेंट कंपनी मीन्स होल्डिंग कंपनी, म्हणजे हू इज द होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनी म्हणजे कोणती कंपनी की दोज कंपनी हू ॲक्वायर द शेअर्स, दॅट कंपनी इज कॉल्ड दी होल्डिंग कंपनी. अशी सुद्धा डेफिनेशन येऊ शकते, MCQ येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण AS5 विच इज रिलेटेड टू प्रॉफिट, नेट प्रॉफिट अँड लॉस, AS10 which is related to property, plant and equipment, AS14 which is related to accounting for amalgamations, and AS21 which is related to consolidated financial statement. हे चारही तुम्हाला स्टँडर्ड जे आहेत ते थोडेसे लर्न करावे लागतील, समजून घ्यावे लागतील, म्हणजे तुम्हाला ह्याचे MCQ खूप सोपे जातील. आता आपण पुढे
MCQ स्टार्ट करतो. Our first MCQ is dash suggest rules and criteria of accounting measurements. अकाउंटिंगचं मेजरमेंट्स आपण ज्यावेळी करतो, अकाउंटिंग करतो त्यावेळेच्या त्या संदर्भातले जे रूल्स किंवा क्रायटेरिया आहे, कोणी सजेस्ट केलं, कोणत्या इन्स्टिट्यूटनी सजेस्ट केलं. आपले ऑप्शन्स आहे फर्स्ट ए अकाउंटिंग स्टँडर्ड, बी कंपनीज ॲक्ट, सी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटेड अँड डी इज दी नन ऑफ द अबव. आणि तुम्हाला माहितीच आहे की अकाउंटिंग स्टँडर्डने हे सगळे रूल्स केलेले आहेत, त्यामुळे आवर ऑप्शन इज ए अकाउंटिंग स्टँडर्ड्स. Our next MCQ is AS5 is related with. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की AS5, 10, 14, 21 हे चारही अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही लर्न करा, तुम्हाला हे मार्क मिळून जातील. तर AS5 हे रिलेटेड विथ नेट प्रॉफिट, म्हणजे आवर ऑप्शन इज डी. थर्ड MCQ. Dash standard is for accounting for amalgamations. अमॅलगॅमेशन संदर्भामध्ये कोणतं स्टँडर्ड्स आहे, तर याचंही सुद्धा आन्सर असं आहे AS14. Our fourth MCQ is the important functions of accounting standard board, ASB त्याला म्हणतो आपण शॉर्टकटमध्ये. त्याचं काय फंक्शन्स आहे. First one is the formulating accounting policies, second prepare financial statement, third one is the control over the companies, none of the above. तर अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डचं फर्स्ट फंक्शन आहे ए फॉर्म्युलेटिंग अकाउंटिंग पॉलिसीज. फिफ्थ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया दॅट इज कॉल्ड ICAI कॉन्स्टिट्यूट द अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड इन. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची जी कॉन्स्टिट्यूशन त्यांनी केलेली आहे, स्थापना केलेली आहे, ती कधी केली, तर द आन्सर इज ए 21 एप्रिल 1977. Our next MCQ is AS10 does not deals with. वर्ड्स बदलला, does not deals with, कारण तुम्हाला माहिती आहे की AS10 deals with प्रॉपर्टी प्लांट, पण तो कशाच्या संदर्भामध्ये नाही आहे, तर प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंटच्या संदर्भात आहे का, तर येस इट इज रिलेटेड टू दी प्रॉपर्टी प्लांट, बट इट इज नॉट रिलेटेड टू बी ऑप्शन लाईव्ह स्टॉक. आवर नेक्स्ट MCQ इज 7. AS10 डील्स विथ. मग अशीच झालं आणि आताही कळलं की आवर ऑप्शन इज डी प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. Our next MCQ is Accounting Standard Board is constituted by. कॉन्स्टिट्यूट कोणी केलं अकाउंटिंग स्टँडर्डला, तर त्याचा ऑप्शन्स आहे फर्स्ट इज द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, बी द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग ऑफ इंडिया, थर्ड द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरी ऑफ इंडिया अँड ऑल ऑफ द अबव. तर आन्सर आहे ए the Institute of Chartered Accountant of India. Our next MCQ is AS21 deals with. AS21 जे आहे ते कोणत्या संबंधात आहे. ए ऑप्शन आहे कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, बी प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, सी इन्व्हेंटरीज, डी अकाउंटिंग फॉर ॲमॅलगमेशन्स. तर तुम्हाला माहितीच आहे की AS21 विच इज रिलेटेड टू ऑप्शन ए कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. नेक्स्ट MCQ AS14 डील्स विथ. AS14 डील्स विथ म्हटल्यानंतर 14 इज रिलेटेड टू ॲमॅलगमेशन, सो आवर ऑप्शन इज सी अकाउंटिंग फॉर ॲमॅलगमेशन्स. नेक्स्ट MCQ इज AS14 डज नॉट डील्स विथ. AS14 कोणाशी संबंधित नाही आहे. फर्स्ट इज ॲक्विजिशन ऑफ कंपनी, सेकंड इज अकाउंटिंग फॉर ॲमॅलगमेशन, सी ऑप्शन बोथ ऑफ दी अबव अँड डी ऑप्शन नन ऑफ दी अबव. तर तुम्हाला माहिती आहे की AS14 जे आहे हे ॲमॅलगमेशनशी रिलेटेड आहे, पण ॲक्विजिशनशी रिलेटेड नाही आहे. सो आवर ऑप्शन इज ए ॲक्विजिशन ऑफ कंपनी.
Our next MCQ is consolidated financial statement are presented by dash company. Consolidated financial statement हे प्रिपेअर जे केलं जातं, मगाशी मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे, हे प्रिपेअर कोण करतं? तर इथे ऑप्शन्स आहेत. ए सबसिडायरी कंपनी, बी पॅरेंट कंपनी, सी बोथ ऑफ दी अबव, डी नन ऑफ दी अबव. आणि ऑप्शन आहे बी पॅरेंट कंपनी. तर असे आपले अकाउंटिंग स्टँडर्डचे मी 12th MCQ घेतलेले आहेत. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.